नमस्कार, विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साधी आणि सोपी कांद्याची पात बघणार आहोत। चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालून घेऊया। तेल तापलं की त्यामध्ये आपण जिरं टाकूया। जिरं छान फुललं की त्यामध्ये चिमूटभर आपण हिंग घालूया। ठेचून घेतलेला लसूण तोही आपण तेलामध्ये छान टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तिखट, चिमूटभर हळद, अर्धा चमचा धना पावडर, चमच्याने सर्व मसाले आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया। बाजारात मी छान अशी हिरवीगार कांद्याची पात आणली। तिला स्वच्छ साफ करून घेतली। पाण्याने स्वच्छ धुवून बारीक तिला छान चिरून घेतली आणि आपण ते कढईमध्ये घालून छान मसाल्यामध्ये मिक्स करूया। बनवायला अगदी झटपट होते, मोजून अगदी 2 ते 3 मिनिटात। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवत चला। आता आपण छान तिला सर्व बाजूंनी असे मिक्स करूया। त्यामध्ये मी 1 चमचा सब्जी मसाला घालते। तुम्ही तुमचा आवडीचा मसाला घालू शकता। चवीपुरते मीठ ते छान आपण मिक्स करूया। त्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे दाण्याचं कूट घालूया। दाण्याचं कूट घातल्याने भाजीला अगदी छान चव येते। आणि नंतर 1 चमचा खोबऱ्याचं कूट। कांद्याची पात मुगाची डाळ घालूनही करता येते। तुम्ही तुमच्या आवडीची डाळ टाकून कांद्याची पात करू शकता। ही भाजी तुम्ही सुकी बनवू शकता। आता आपण त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया। पातळी रसाभाजी करू शकतो, पण मी थोडं पाणी कमी वापरलेलं आहे। मला थोडी थिक बनवायची आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, या पद्धतीत। त्यानंतर मी झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी तिला वाफवून घेते। छान मस्त शिजली जाईल। झाकण काढल्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे। तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर बी खाऊ शकता। कशी वाटली तुम्हाला माझी कांद्याची पात बनवलेली? नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा। धन्यवाद।